कृष्ण हरी. आपण नामदेवरायाच्या प्रतिवारीला चाललो. प्रतिवारी म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेऊन आल्यावर आषाढी वारी संपल्यावर जी वारी येते त्याला आपण प्रतिवारी म्हणतो. आणि कुठली दिंडे बघा, महिला आहेत आणि पूर्णेच्या कुशेमध्ये थांबलेले. पाठीमागं आपलं येलदरी धरण आहे आणि पूर्णा नदीवर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्या दिंडी चालक संयोजकाशी कुठले आहेत आणि किती वर्षापासून दिंडी चालती असं सर्व काय आपण त्यांना विचारणार आहोत. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. आज ही दिंडी आलेली आहे. दर्शन नामदेव येथे जात आहे. आमची दिंडी जवळपास आज 11 वर्ष आहे आणि श्री क्षेत्र सांगी ताठीवरून येऊन मानकेश्वर मुक्कामी, नंतर शेंदगाव, नंतर नरसी नामदेव अशा ठिकाणी जाते. किती मुक्काम होतात दादा सरासरी तुमच्या दिंडीची? 2 मुक्काम होता. बरं. पहिला रात्रीचा मुक्काम कुठं झाला? महादेव मंदिर मानकेश्वर. बरं. आणि आजचा मुक्काम? आजचा मुक्काम मकोडीला. आणि उद्याचा? उद्या नामदेव महाराजाच्या नामदेवरायाच्याच कुशीमध्ये नाही का, त्यांच्याच मंदिरात. बरं, ह्या दिंडीचा वसा आपल्याला कुणी घालून द्याला? मला वाटते आपले गुरुवर्य की आपला परभणी जिल्हा ज्यांच्या नावाने ओळखला जातो नाही का, त्यांनीच घालून दिला असेल. बरं, तुम्ही किती वर्षापासून वारी करता दादा? मला 5 वर्ष झाले आता. बरं. आणि एवढे मोठे गुणवान लोक हे तुम्हाला कसे मिळतात बरं? हे रत्न कुठून आणता तुम्ही असे? प्रेमाच्या खात्रीत दादा वास्तविक पाहता तुम्ही वडीचे आहेत आणि हे गिरगाव, आणि हे गिरगावचे. तुम्ही आता तुमच्या गावचे असून पण इकडच्या या ताठेसावंगीमध्ये कसे मिसळले? प्रेमामुळं. बरं, काय प्रेम असेल बरं एवढं? काय ते काय ऋणानुबंध पहिले काय असतील ते असतील. पण मला तुम्ही ओळखायला आले नाही. पॅन्ट होती दादा तुम्हाला पहिली. हे कधीपासून आता गेल्या वर्षीपासून. आणि बुद्धीचे तरंग मला पुढे येत नाही काय? पालटता ते रंग. पुढचा अवघडी मी नाही म्हणत, हे म्हणले. बरं, असू द्या. ताई, तुमच्याकडे एक कला दिसते आम्हाला. तुमच्या डोईवर तुळस आहे आणि पावली खेळत असताना, चालत असताना तुम्ही त्या तुळशीला हात लावत नाहीत. बरं, हे काय तुमच्याला कसे काय याचं काय क्लास वगैरे लावावं लागतं? कसं, कुठं शिक्षण झालं? बोला कसं? पहिल्यापासूनच आहे. बरं. आणि पडत नाही ती पण. नाही पडत. आणि ही तुळस पुन्हा अतिशय प्रफुल्लित आहे, हिरवीगार पण आहे. किती दिवसाचं रोपटा असेल अंदाजे एक? आता लावले आपण. बरं. वा. ह्या सगळ्या महिला गावातल्याच आहेत नाही का? बघा, येलदरीपासून आलेले आहेत. आता नामदेवरायाची वारी आहे. ज्या नामदेवरायाच्या हातानं देवानं काय केलं? नैवेद्य खाल्ला म्हणल्यापेक्षा जेवण केलं नाही का? आणि ते नामदेवराया पहिले आपल्या परभणी जिल्ह्यातच होते नाही का? आपल्या जिल्ह्याला एक मन आहे बघा, जगात जर्मलीन, भारतात नाही का? आपल्या परभणी जिल्ह्यातले थोर महात्मे होऊन गेले दादा. काय नाव त्याचं? मारुतराव महाराज, हा. मोतीराम महाराजापासून आले. महाराज, बरं. किसन महाराज, बरं महाराज. दादा, मला तुम्ही राजकीय क्षेत्रात पण बघायला मिळतात, कारण आपण काय लांबचे नाहीत. आणि तुम्ही परमार्थाकडे बी येतं. जसं ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कशा साध्य होतात की जसं गोपाळकाला खायला ब्रह्मदेव आणि इंद्र आले होते, त्यावेळेस कृष्ण परमात्मा म्हणले 2 पदं मिळत नाहीत नाही का? ब्रह्मपदही मिळल आणि अमरपुरी मिळल आणि पुन्हा गोपाळ होऊन काला खासाल. माझे गडी कोण काढा सब आहे नाही का? आणि हे तुम्हाला दोन्ही कसं जमतं? आता मी बघत होतो, तुम्ही मालिका पाहून काकडा म्हणत नाही, तुमच्या मुखोद्गत आहे याच्यावर. बाबाच्या सानिध्यामुळं, गुरुवारी बाबाच्या नामदेव महाराज. वा. एकदा टाळी वाजवागड्या बाबाच्या शिष्यासाठी. माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्री संत महाराज. चालतंय, आपण प्रस्थान करू आता. दादा, तुमचं एवढं वय झालं आता आणि एवढ्या वयामध्ये एखाद्या तरुण तगड्या मुलासारखं तुम्ही हा ध्वज घेऊन चालता. पाहेपा ध्वजेचे चिरकुट आणि राव जतन करी आपुल्या कष्ट. आपल्याला कटाळा नाही महाराज. हा. रात्रंदिवस भजन. बर. आणि चालती दिंडी.
पलटी दिंडी किती वर्षापासून दादा, किती वर्ष? 5-6 वर्षी झाले. बरं, हो म्हणजे तुमच्या वडील उपर्जितच आहे का, तुम्ही हो. वसा घेतला? आमचे वडील आम्हीच घेतला. म्हणजे तुमचे वडील वारकरी नव्हते? नाही नाही बरं बरं हा. बरं. पहा, मागच्या जन्मातली काहीतरी पुण्य. एकटे येता का दोघं येता? दोघं आहेत का जोडीदार? आज नाही. बर, हा म्हणजे कसे जरा बुखार. हो असते, नाही शरीर प्रकृती इलाज नाही. दादा, तुम्ही ब्यालेर खूप छान छापला हा. आणि या ब्यालेरकडे बघून मला असं म्हणा वाटलं, विठू माझा आणि संगे गोपाळाचा. आता हे गोपाळ त्यावेळेस होते, पांडुरंग इटेवर होते त्यावेळेस, जसे वानर म्हणून रामराजात होते आणि गोकुळामध्ये गोपाळ होते. आता हे कोणकोणते भक्त असतील बरं देवाचे? संत कानोपात्रा, बर, संत एकनाथ, हा, संत निवृत्तीनाथ, बरं बरं, संत मुक्ताबाई, हो हो, संत गोरोबा काका, हा संत मीराबाई, हा संत रविदास, हा संत सेना महाराज, हा, संत दामाजी पंत, वा वा वा, संत नरहरी सोनार, सोनार, हा संत सोपान काका, वा, संत बांका स्वामी, हा संत दादू, वा वा, भक्त पुंडलिक, वारे वा, संत चोखामेळा, हा, संत जनाबाई आणि संत कबीरदास. वा वा वा. पहा, अवघी संत मंडळी झाली गोळा, आणि हे सगळे संत कोण्या तरी रूपात आज नामदेवरायाच्या दर्शनाला येत असतील, नाही का? चला आपण पण निघू. माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेव महाराज की. उपजती अंतराये, उपजती अंतराये, माझे तुझे माये. आता जो साहेब करावे देवा, करावे देवा, भोगे रोगे जोडोनिया आता वजो साहेब करावे देवा, करावे देवा, तुझे सेवा, तुझे सेवा सकळ
पाय बहुवाटे दुःख फुटे बाहेर बहुवाटे दुःख फुटे बाहेर बहुवाटे दुःख फुटे बाहेर सुर